मनसैनिकासाठी आणि शिवसैनिकासाठी ही आमच्या जीवनातली एकदम आनंदाची घटना घडली जेव्हा दोन भाऊ एकत्र झाले. आणि त्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे होतं. दोन भाऊ एकत्र झाले आणि आदरणीय ज्या वेळेला सोलापुरात खैरे साहेब आले तर खैरे साहेबांची ही आमची प्रथम भेट नव्हती, ही दुसरी तिसरी भेट होती. आणि त्याच वेळेला आमचं बोलणं झालं की ज्या वेळेला बी आपली युती नक्की आपण करू आणि आपण एकत्र लढायचं, असं खैरे साहेबांनी आम्हाला आश्वासनं देऊन गेली. ह्याच्या पुढे आता आपण एकत्र लढायचं. आणि त्याच अनुषंगाने आम्हाला त्या दिवशी आदल्या दिवशी खैरे साहेबांचा निरोप आला की उद्या असं 3 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीला आपणही उपस्थित राहावं. आणि त्या पद्धतीने आम्ही तिथे गेलो आणि मी सुद्धा वर स्वतः बाळानंदगाव साहेबांची चर्चा केली. आणि बाळानंदगावनी सुद्धा आम्हाला साहेबांनी सांगितलं की गुड लक, तू तुझ्या पद्धतीनं स्थानिक पातळीवर काय चांगलं करता येईल त्या पद्धतीने तू कर, पण तुमचं जे काय घडलं त्याचं सगळं ताळेबंद ते आहे ते मुंबईला येऊन मला दे, मग त्यानुसार आपण पुढची रणनीती ठरवू. अशा पद्धतीने आमचं झालेलं आहे. त्याबद्दल बोलायचं म्हणलं ना, एक तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. आणि त्या मिटिंगला स्वतः काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे होते, माजी आमदार प्रकाश अलकुलवार साहेब होते, इतरही त्यांचे काँग्रेसचे लोक होते. मग त्यांना जर काय वाटलं असतं तर त्या पद्धतीने तिथं बोलले असते ना. आज पत्रकार मीडिया होते सगळे, तुम्ही पत्रकार बंधू होते सगळे सोलापूर मधले, त्यांच्या समोर हे घडलेलं आहे. म्हणजे आणि मी त्यांना उत्तर देणं बांधील का पण धरत नाही, तर हा स्थानिक विषय आहे. आता उद्या जर स्थानिक काँग्रेसमधले जर कोण जर म्हणले तर मी त्यांना उत्तर देऊ शकतो. तर मला असं वाटत नाही की मी त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल. साहेब बघा, मला असं वाटतं की मनसे पक्ष हा कुठल्याच पक्षापेक्षा असं मी म्हणत नाही की आमचं काम लय जोरात झालं, पण हे सांगतो प्रामाणिकपणे करोना काळापासून इतकं काम केलं आम्ही. माझ्या मते करोना काळामध्ये कुठलेही पक्ष बाहेर येत नव्हते. त्यावेळेला शासन सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवत होतं. म्हणजे ज्या वेळेला शासनाला रक्तपुरवठ्याची चालू झाली त्यावेळेला त्याने फक्त मनसेशी कॉन्टॅक्ट केलं की हे काम तुम्हीच करू शकता, रक्तपुरवठा द्या, तुम्ही तिथल्या पब्लिकला सर्वण करू शकता, त्यांना मदत करा. म्हणजे ही गोष्ट खरी आहे. जेव्हा कसं आहे गरज पडते त्यावेळेला त्यांना सुद्धा वाटतंय, शासनाला वाटतंय, जनतेला वाटतंय. मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकत नाही. म्हणजे खेड्यापाड्याने सुद्धा ना की लोक म्हणले की बाबा मी तुमच्यासाठी एवढा प्रचार केला, तुमच्यासाठी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला, पण ज्यावेळेला माझ्यावर वेळ आली त्यावेळेला फक्त मनसे सोबत होता, हे तिने रडून करून आम्हाला सांगितलेलं साहेब. आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हणता सोलापुरात कुठं, तर सोलापूरमध्ये आता मी ज्या प्रभागामध्ये 8 मध्ये आहे तिथं ताकद आहे. रविवारपेठ, जोशी गल्ली, बोरावी नाका तिकडं आमची ताकद आहे. आकाशवाणीकडे ताकद आहे. अवंतीनगरकडे ताकद आहे. विजापूर रोडकडे आमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, तिकडं आमची ताकद आहे. असातला भाग नाही या की नाही या म्हणून काहीच. पण कसं आहे माहिती का, आजकाल निवडणुका कशा पद्धतीनं चाललेत हे तुम्हाला सुद्धा माहित आहे की काय चाललंय म्हणून. म्हणजे मग निवडून येणारा सुद्धा मी शाश्वत देऊ शकत नाही. मी तेवढं मशीनला घाबरतात लोक. म्हणजे थेट तुमचा भारतीय जनता पार्टीवर आरोप आहे. मशीनला घाबरतात ही गोष्ट खरी आहे ना. सरळ सरळ मशीन राजसाहेबांनी परवाच ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की दुबार मतदान जे आहे ते हुडकून काढा. आणि आम्हाला सुद्धा तशी जी होती त्या पद्धतीनं आमच्या सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी परवाच्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत की दुबार मतदान कुठं होतं, काय होतं. आमच्या शहर जिल्हा सचिवनं तिथं अर्ज दाखल केला होता. त्या पद्धतीनं आपलं काम चालू आहे. स्वतः साहेब सुद्धा म्हणतात की ह्याच पद्धतीनं झालं तर निवडणूक लढवून काय फायदा आहे. मग आगामी आता त्यावेळेला बोलताना त्यांना सांगितलं की ज्या वेळेला बैठक होती साहेब की मनसे चांगल्या गोष्टीसाठी ही काळाची गरज आहे असं आम्ही समजतो. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.